तर मित्रांनो, काल रात्री आम्ही काजू वगैरे खूप बघितले आणि आता आम्ही सकाळी भंडारदऱ्याला आलो आहे. इथे खाली डॅम आहे, भंडारदरा डॅम. तर आता डॅमकडे जायचा हा रस्ता, आम्ही डॅमकडे जाणार आणि नंतर ताईचा हॉटेल आहे आपला पुष्पाताईचं, तर तिकडे आम्ही जेवणार आहे. तर सध्या तुम्ही डॅमचा व्ह्यू बघा. हा रोड खूप भारी आहे. डॅमला पाणी सोडले नाही आहे. अंब्रेला वॉटरफॉलला मागच्या हप्त्यात पाणी सोडलेलं, आता सोडलेलं नाही. पण तरी आपण एकदा स्पिलवे आणि डॅमकडे जाऊया. तो व्ह्यू बघा तुम्ही. घे आता दुर्गेश माझं शूट करतो. मित्रांनो, आता आम्ही खालच्या रोडला आलो आहे, वरून खाली, आणि इथे डॅम आहे. डॅमचे दरवाजे इकडे वगैरे आहेत. हे दरवाजे नसतात, ही डॅमची भिंत आहे. इथून एक दरवाजा, तिकडून एक दरवाजा. इकडे अंब्रेला वॉटरफॉल आहे आणि इथून हे पाणी खाली जातं. आणि इथे विद्युत प्रकल्प आहे, तिकडे पण पाणी सोडतात आणि मागून पण पाणी सोडतात. तुम्हाला सगळं दाखवतो. आता सध्या डॅमच्या खालच्या साईडला आहे. इथे सुद्धा पर्यटक, खूप सगळे पर्यटक येतात. फोटोशूट पण खूप सुंदर होतं. प्री वेडिंग शूटला पण भरपूर जण येतात. आणि इथे जो अंब्रेला वॉटरफॉल आहे, इथे जॉन अब्राहम आणि अजून कोण आलेली रे, मला आता त्या मूवीचं पण, हां, एक विलन 2चं आय थिंक, एक विलन 2चं शूट झालेलं आहे इथे पण. त्याचं पण मी थोडं क्लिप टाकतो वाटलं आहे मला भेटलं तर. तर मित्रांनो, तुम्हाला जो मागाशी विद्युत प्रकल्प बोललेला तो हा आहे, डॉट्सन लिंडब्लॉम. हा 12 मेगावॉटचा विद्युत प्रकल्प आहे, जो की जलविद्युत प्रकल्प आहे, जो की पाण्यावर चालतो. आपण पुढे बघूया, त्याचा पुढे मेन गेट आहे. हा खूप जुना विद्युत प्रकल्प आहे. तेव्हा हा मेन गेट आहे त्याचा. इथे पण आतमध्ये पण जायला भेटतं, पण गव्हर्नमेंटचं कोण ऑफिशियल असेल तर त्यांचा प्रकल्प प्लांट बघायचे पण म्हणजे विजिट पण भेटतं. तर आता आपण इकडे जाऊ, स्पिलवेला जाऊया आता आपण. मित्रांनो, हा जो आहे हा भंडारदरा धरणाचा प्रवेशद्वार आहे. इथून डॅमच्या भिंतीवर जाता येतं आणि डॅमच्या भिंतीवरून जाऊन आपण जसं खालून आलो ना, तर रोडनी बाय रोड आलो. थांबी गाडी, आपण बाय रोड जसं आलो ना, तसं इथून डायरेक्ट डॅमच्या भिंतीकडून त्या साईडला जाता येतं. जे ताईचं हॉटेल आहे तिकडे निघतो हा रस्ता. आपण नंतर जाताना बघूया एकदा प्रवेश भेटतो का नाही. कदाचित नाही भेटणार, एंट्री नसते कारण की. तरी आपण जाऊन बघूया देतात का. आत्ता मित्रांनो, आपण स्पिलवेकडे पोचलो आहे. स्पिलवेचा हा दरवाजा आहे. हे स्पिलवेचे दरवाजे, 2 दरवाजे. इथून 15 ऑगस्टला जेव्हा डॅमचं पाणी पूर्ण भरलं जातं, ऑगस्टपर्यंत खूप पाऊस पडतो, डॅमचं पाणी खूप भरतं, तेव्हा हे दरवाजे ओपन केले जातात आणि इथून हे पाणी खाली जातं फुल फोर्सने. इथून पाणी जातं आणि इथून लाईट मारली जाते. तिरंग्याच्या लाईट्स लावलेल्या जातात, तर ते पाण्यावरती तिरंग्याच्या लाईट्स दिसतात. खूप सुंदर असं दृश्य असतं, तर ते नक्की बघायला पाहिजे. मीही अजूनपर्यंत बघितलं नाही, पण मी हा स्पिलवेचा दरवाजा ओपन केलेला तो बघितला आणि एवढा फोर्स असतो, एवढं भारी वाटतं ना खूप. ते डायरेक्ट पाण्याचे शहारे आपल्या अंगावर उडतात. आणि इथे जाऊया आपण. इथे हे पाण्याचं पात्र दिसेल. आता आपण ह्या स्पिलवेच्या भिंतीपर्यंत आलो आहे. जसं की तुम्ही बघू शकतात, आता काहीच पाणी नाही आहे, एवढं काहीच भरलेलं नाही आहे. पाऊस अजून कालच झाला, सकाळी झाला, आज सकाळी, तर काहीच भरलेलं नाही. पण जेव्हा हे भरतं तेव्हा पूर्ण हे जे आहे ह्याच्या पलीकडे पाणी येतं. आणि हे जे टेंट वगैरे लावले, तिथे कॅम्पिंग होते, तिथे कॅम्पिंग पण नाही होत, डायरेक्ट बोटिंग तिकडून असते बोटिंग. तर सध्या तरी काय पाणी वगैरे भरलेलं नाही आहे. आम्ही पाणी भरल्यावर पण येऊ. आता आपण काजव्यासाठी आलेलो, काजवे बघितले. आता आपण जाऊया शेंडीकडे आणि प्रयत्न करूया की डॅमच्या भिंतीवरून जाता येईल. तसं तर डॅम खूप जुना झाला आहे, 100 वर्ष जुना झाला आहे. तर तिकडून आता गाड्या वगैरे सोडत नाही. गाड्या पहिले सोडायचे, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा जायचो, पण आता नाही सोडत. तरी बघूया, सोडलं तर जाऊया. तर आता आपण वैभव हॉटेलला थांबलो आहे. वैभव हॉटेल वाघर आहे, आमच्या दाजींचं आहे. जे दुसरे राज आहेत त्यांचं नावसुद्धा वैभव, त्यांच्या नावाने हॉटेल आहे वैभव हॉटेल. इथे तुम्हाला उलटं दिसत असेल वैभव हॉटेल. हे वैभव हॉटेल आमच्या दाजींचं. तर इकडे जेवायला थांबलो आहे. हा त्यांचा मेन्यू आहे, तुम्ही बघू शकता. हा व्हेजचा आहे. व्हेज आणि नॉनव्हेज पण भेटतं. फिश वगैरे जास्त इथे खातात, नॉनव्हेज. पण आपण व्हेज असल्यामुळे आपण व्हेज खातो आहे. जर तुम्हाला इथे खायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. खूप चांगली टेस्ट आहे वैभव हॉटेल. भंडारदऱ्याला डॅमकडे जाताना MTDCला जातानाच रोडवरतीच आहे, बस स्टॉपच्या बाजूलाच आहे.
तर तुम्ही इथेही येऊ शकतात. आता सध्या इथे जेवण करून कुठे मग दुर्गेश घरी दुर्गेशला घरी जायची घाई झाली. तर तुम्हाला एक क्विक मी हॉटेल दाखवतो मी थोडक्यात हॉटेल दाखवतो. हे तर बाल्कनी आहे, गॅलरी व्ह्यू, आणि हे इकडे किचन आहे. किचन तर नाही दाखवू शकत. आणि हे हॉटेल आहे. हॉटेल नॉर्मल, आणि इकडे आमचं ताईचं घर आहे. हे असं हॉटेलची एंट्री ही अशी हॉटेलची एंट्री आहे. हे बघा, हे हॉटेल आहे. इकडून MTDCकडे रोड जातो आणि इथे शेंडी बस स्टॉपला जातो. सो हे हॉटेल आहे, वैभव हॉटेल. तर तुम्हाला जेवायचं वगैरे असेल, काय खायचं वगैरे असेल तर इकडे हा सगळं तुम्हाला भेटेल. नॉनव्हेजपासून भाकऱ्यांपासून सगळं भेटेल. तर सध्या इथेच आम्ही ब्लॉग एंड करतो. हा ब्लॉग इथेच एंड करतो, जेवतो आणि निघतो परत कल्याणच्या प्रवासाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, गुड बाय, सी यू.